आज आपण प्रिन्स कटच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। मापे घेऊन तुमच्यासमोर मी माप घेणार आहे। ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे ते पण तुम्हाला समजेल आणि कटिंग कशी करायची ते पण समजेल। अतिशय स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत आहे, खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल अशीच ही पद्धत आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कटिंग कळेल। अतिशय महत्त्वाचं आहे। बऱ्याच जणांचा पफ वगैरे येत नाही व्यवस्थित, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली उंची आहे 13 इंच आपण ठेवलेली आहे। 14 इंच 1 इंच आपण एक्स्ट्रा एक वाढून घेतलेला आहे। 1 इंच पाहू शकता। हाताला उलट होते त्याच्यासाठी पलटून घेतलेला आहे। 14 इंच आपण उंची ठेवलेली आहे। 13 तयार आहे आपली उंची। आपण गळा आणि शोल्डर मिळून 5 इंच ठेवलेला आहे। गळा मोठाच आहे ब्लाऊजचा। समोरचा गळा मोजून कसा घ्यायचा तुम्ही पाहू शकता। हुक लावायचं, व्यवस्थित असं पसरून घ्यायचं, ब्लाऊज व्यवस्थित असं छान पसरून घ्यायचं, टाईट करून घ्यायचं आणि मग गळा मोजायचा। म्हणजे तुमचा गळा असा खाली होणार नाही आणि पसरट होणार नाही। तर आपण मोंढा आहे आपला 5 इंच। आपण समोरचा गळा पाहू शकता 5 इंच 5.5 इंच आहे। सर्वप्रथम मोंढा आपण ड्रॉ करून घेतलेला आहे। आता आपण मोजणार आहोत। छाती आलेली आहे 9.5 इंच, 19.5 इंच 19 इंच छाती आलेली आहे। त्याचा आपण अर्धा करायचा। पाहू शकता तुम्ही ते तसा टेप अर्धा करून किती आले ते पाहायचं। 9.5 आलेलं आहे आपलं। एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला। परत एकदा सांगते, छाती आपली 19 इंच आली होती, त्याच्या अर्ध केलं म्हणजे 9.5 आलेली आहे। कंबर आहे आपलं 15 इंच, त्याच्या अर्ध करायचं आणि त्याच्या पुढे 1 इंच ठेवून द्यायचं। ते टक्स मार्जिंग आहे आणि त्याच्या पुढं 1.5 इंच मार्जिंग। अशी ही एकदम सोपी पद्धत आहे। सगळ्याला जे नवीन शिकणारे असतील त्यांना पण कळणार आहे ही सोपी पद्धत। आणि ही प्रिन्स कटच्या ब्लाऊजची कटिंग आहे। ब्लाऊजच्या मापावरून माप घेऊन ही कटिंग केलेली आहे। अतिशय सोपी स्टेप बाय स्टेप इझी पद्धत आहे। पाहू शकता तुम्ही। तिथून आपण आकार द्यायचा आहे मागच्या मोंढ्याचा। व्यवस्थित असं कट करताना व्यवस्थित मापे व्यवस्थित घ्यायचे आहेत। तर ही अशी आपली आता तो कट आपण परफेक्ट फिटिंगचा कट दिलेला आहे, कारण तिथूनच आपली फिटिंग येणार आहे। तर आपण आता समोरच्या भागाचा आपण मार्किंग करून घेणार आहोत। मागच्या भागापेक्षा समोरचा भाग आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे। आणि आपली काज बटनपट्टी समोरचे बटन असल्यामुळे काज बटनपट्टी आहे, त्याला एक टंचन आपण मार्जिन ठेवलेली आहे, शिलाई मार्जिन पाहू शकता। तिथं आपण वर या साईडला आपण 1 इंच वाढवलं आहे, खाली आपण 2 इंच वाढवलेलं आहे, कारण आपला टक्स मोठा आहे। आता आपण समोरचा मोंढ्याची कटिंग करत आहोत। एकदम खूप सोपी पद्धत आहे। समोरचा गळा 5.5 इंच आहे, रुंदी ठेवलेली आहे 2.25 इंच आणि 2.25 इंचाचा आपला म्हणजे शोल्डर राहिलेला आहे। अशी ही आपली कटिंग आहे। खूप जणाला नवीन असणाऱ्याला सुद्धा ही समजेल अशीच ही आपण कटिंग केलेली आहे। खूप स्टेप बाय स्टेप खूप इझी अशी कटिंग आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ पण मी नेहमी कटिंगचे व्हिडिओसुद्धा अपलोड करत असते। हे बाहेर बसल्यामुळं गाडी गेली त्याच्यामुळं तो आवाज आलेला आहे, सॉरी। आपण 4 इंचाचा आता हे सेंटर आपण 10 इंचावर काढलेलं आहे। तिथं आपण
1 इंच इकडून अर्धा मध्य करून घेतलेला आहे। सेंटर आपण 10 आपण बस्ट पॉईंट ठेवलेला आहे आणि काज बटन पट्टीच्या ह्याच्यापासून आपण 4 इंच घेतलेला आहे। तिथं आपण 2 इंच ठेवलेला आहे टक्स। ही एकदम सोपी पद्धत आहे। आता आपण छाती चेक करून घेणार आहोत। आपली 1 इंच आपण याच्यामध्ये कट करून टाकणार आहोत, म्हणजे तसा फुगा येतो जास्त। तुम्हाला जर तुमच्या प्रिन्स कट ब्लाउजला जर तुम्हाला पप मोठा पाहिजे असेल तर तुम्ही तिथं 1 इंच तुम्ही वर हे इथं मोंढ्याच्या तिथं 1 इंच कट करायचं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पप असा मोठा येईल। आता दोन्ही बाजूनी अर्धा इंच कट करून टाकायचं, म्हणजे तुम्हाला जो पाहिजे। आणि तो आहे आपला बस्ट पॉईंट 10 वर ठेवलेला होता आपण, पाहू शकता। आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत। बाही फोल्ड करून घ्यायची। बाही आहे आपली 9 इंच, 9.5 आहे, आपण 10.5 ठेवणार आहोत। 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे। आणि आपण कोणत्याही ब्लाउजला आपण छोटा असो मोठा असो 3.5चा उतार देत असतो, कारण पाठीमागं जे चोळ येतो तो येत नाही, त्याच्यासाठी 3.5चाच उतार द्यायचा, म्हणजे चोळ तुमचा जे प्रॉब्लेम असेल चोळ यायचा तो कधीच चोळ येणार नाही। अशी ही आपली परफेक्टवाली कटिंग आहे। तुम्ही यूज करा तुमच्या ब्लाउजला आणि मग कमेंट करून सांगा व्यवस्थित आलं की नाही। अशी ही कटिंग आपली परफेक्ट झालेली आहे। आपण ही अस्तरवर कटिंग करून घेतलेली आहे। आता आपण नंतर ब्लाउजवर कटिंग करून घेणार आहोत। हा आहे बॅक पार्ट। आपण याच्यावर उंची काय किती उंची आहे, किती छाती आहे ते लिहिलेलं आहे समजण्यासाठी तुम्हाला। तर आपली उंची 13 होती, 14 ठेवलेली आहे आपण। आपली छाती 9.5 होती, 10.5 ठेवलेली आहे। कंबर आपलं 15 आहे, यामध्ये काहीच बदल करायचा नाही आहे तेवढीच कंबर ठेवून द्यायची आहे। मोंढा आपला 5 इंच आहे तेवढाच ठेवायचा। गळा आपला 5.5 आहे तेवढाच ठेवायचा। अशी ही आपली कटिंग आहे, अतिशय स्टेप बाय स्टेप